नाशिकसाठी महाराष्ट्रासाठी अभिमानाचे आहेत, कसं नियोजन आहे, काय सुरू आहे? 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे। हा दिवस दरवर्षी साजरा होतो देशभरात कुठे ना कुठे, आणि यावर्षी हा बहुमान नाशिकला या ठिकाणी मिळालेला आहे। देशभरातून या ठिकाणी जवळपास 8,000 युवक जे टॅलेंट आहेत ते सगळे या ठिकाणी येणार आहेत। आपापल्या अंगातले सुप्त गुण त्यांना इथे दाखवण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी माननीय मोदीजी हे उद्घाटनाला 12 जानेवारीला या ठिकाणी येणार आहे। आणि नाशिक जिल्हा असेल, परिसर असेल, यातील सर्व तरुणांना विशेष करून सर्वांना ते संबोधित या ठिकाणी करणार आहेत। मला वाटतं नाशिककरांच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे, कारण हा कार्यक्रम आम्ही खेचून या ठिकाणी नेला। खरं म्हणजे हा कोणी म्हटलं मुंबईत करा, कोणी म्हटलं पुण्यात करा, कोणी म्हटलं नागपूरला करा, पण आम्ही आग्रह धरला की हा कार्यक्रम नाशिकलाच झाला पाहिजे। आणि म्हणून हा कार्यक्रम, हा युवा महोत्सव 2024 हा आता नाशिकला हो घातलेला आहे। 22 जानेवारी रोड शो देखील या ठिकाणी होणार आहे, नेमकं कसं असणार आहे, अंतर किती असेल? या निमित्ताने हेलिपॅड हे बहुधा या ठिकाणी होईल, आणि इथून सभास्थळापर्यंत, कार्यक्रम स्थळापर्यंत जे आपण मोदी ग्राउंड ज्यांना म्हणतो तिथपर्यंत ही रॅली, मोदीजींची रोड शो हा या ठिकाणी होणार आहे। अतिशय म्हणजे दोन्ही बाजूने हजाराच्या लाखाच्या संख्येमध्ये सगळे युवा युवती त्या ठिकाणी हजर राहतील। आणि मला असं वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा यावेळेला मोदींची नाशिक शहरामध्ये होईल। 22 जानेवारीला अयोध्येचा कार्यक्रम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर हा कार्यक्रम कसे रंग इथे बघायला नाही, त्याचा आणि या कार्यक्रमाचा काही संबंध नाही, कारण 12 जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती आहे। हा कार्यक्रम दरवर्षी होतो, मोठ्या प्रमाणात साजरा होतो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो। हा 14-15 मध्ये मला वाटतं पुण्यालाही झालेला होता आणि देशभरामध्ये साजरा होतो। पण आता सुदैवाने 22 जानेवारी एक आठवडाभरानेच, 10 दिवसांनीच राम जन्मोत्सवाचा म्हणजे राम अयोध्येचा जो विषय आहे हा त्याच वेळेला आलेला। हा योगायोग आहे। प्रभू रामचंद्र आमच्या आता त्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत, तिथे स्थानापन्न होणार आहेत, आणि म्हणून मला वाटतं की हा एक चांगला योग आहे। परंतु त्या कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम झाला असं समजण्याचं कारण नाही। 12 जानेवारीला हा कार्यक्रम देशात कुठे असला तरी मोदीजी या कार्यक्रमाला हजर असतात, ते कधी हा कार्यक्रम चुकवत नाही। आणि म्हणून हा योगायोग आहे। 12 तारखेला विवेकानंदांची जयंती आहे आणि 22 तारखेला राम जन्मभूमी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी आगमन म्हणजे मंदिरामध्ये स्थानापन्न ते त्या ठिकाणी होणार आहे। पण मुख्यमंत्री म्हणाले की सगळा माहोल राम भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल। निवडणुकीच्या रणशिंग नाशिकमधून फुंकलं जाईल। या विषयाचा आणि लोकसभेच्या रणशिंगाचा काही संबंध नाही। मी पुन्हा सांगेल की मोदीजी दरवर्षी या कार्यक्रमाला देशात कुठे जिथे कार्यक्रम होतो, ज्या राज्यात होतो त्या राज्यामध्ये या ठिकाणी मोदीजी हजर असतात, आणि म्हणून तसा नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। निवडणुकीचा या कार्यक्रमाचा कोणी संबंध किंवा त्या संदर्भामध्ये मला वाटतं ते इथे वाच्यताही करणार नाही। याच्यामध्ये गोदावरीची आरती केली जाणार आहे, काळाराम मंदिराला भेट दिली जाणार आहे। नेमकं या मोदी साहेबांच्या दौऱ्याचं नियोजन कसं असणार आहे? नाही, अजून अशी परवानगी आम्हाला मिळाली नाही की त्या ठिकाणी आरतीला जावं किंवा काळाराम मंदिरामध्ये जावं। आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे, आम्ही फोनवरून संपर्क साधला आहे PM ऑफिसशी, पण तो अजून तशी संमती मिळालेली नाही। परंतु आपल्याला कल्पना आहे प्रभू रामचंद्र आणि नाशिक हे दोघांचं नातं अतिशय अतूट असं नातं आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने झालेली, पावन झालेली या ठिकाणी भूमी आहे। काळाराम मंदिराचा एक मोठी आख्यायिका आहे, त्याचा एक मोठा इतिहास आहे, आणि म्हणून आमचा आग्रह होता की मोदीजींनी या मंदिरामध्ये यावं, परंतु सुरक्षेच्या कारणावरून अजून ते काही नक्की होत नाही आहे। आणि खरं त्यांची सुरक्षा ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। आता स्वतःच त्या अयोध्येला राम मंदिरामध्ये जाणार आहे पूजेला उद्घाटन प्रसंगी, त्यामुळे ते इथे आले नाही आले तो काही प्रश्न नाही। परंतु एक आगळा वेगळा कार्यक्रम, अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम हा स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने हा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरामध्ये होतोय। हे खरं म्हणजे आमच्या दृष्टीने अतिशय भाग्याची बाब। पुण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल झाला आहे, धार्मिक भावना दुखवल्या। मी पुन्हा सांगेल, मी वारंवार सांगतोय की खरं म्हणजे इतकं का असं करतात काही लोक, म्हणजे फक्त लांगण चालन करायचं, मतांसाठी अशी भाषा करायची, मायनॉरिटीच्या लोकांचं इतकं कुराळात बसायचे का करतात असं काही समजत नाही। म्हणजे प्रभू रामचंद्र अख्ख्या देशाचं एक आदर्श आहेत। अख्खा देश आता राममय झालेला आहे। 22 जानेवारीला एवढा भव्यदिव्य कार्यक्रम आहे, पण आपण रामाच्या विरोधामध्ये बोललो की मग आपल्याला प्रसिद्धी मिळेल, आपण टीव्हीवर दिसू, या असूयेपोटी त्यांनी हा विषय हाती घेतला आहे, स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे लोक म्हणतात त्यांना वेड्याच्या असलं, वेडा वगैरे काय नाही, वेडा पडून पेढा खायचं काम त्याचं चाललेलं आहे। मी तर मागणी केलेली की त्यांचा DNA टेस्ट करा, तो कसला आहे म्हणून। मी खरं सांगतो, मी कालही बोललो, आजही बोललो, पण तुमच्या समोरही सांगतोय की जितेंद्र आव्हाडांचा DNA टेस्ट करा, तो आहे का नेमका। अन्यथा असं देशामध्ये एकही माणूस असं म्हणू शकत नाही की राम शाकाहारी होता, राम त्या ठिकाणी जनावरं मारायचा,
श्वापद मारायचा आणि खायचा, म्हणजे लाज वाटायला पाहिजे ना असं बोलताना. पण आजकाल मतांसाठी, राजकारणासाठी किती खालच्या स्तरावर काही लोक जात आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून मी कालही म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी पण या संदर्भामध्ये खुलासा करा ना, तुम्ही त्यांच्यासोबत आहात. माननीय शरद पवार साहेबांनी पण सांगावं की तुम्ही सहमत आहात त्या विषयाशी. तुम्ही यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी, तुम्ही तुमचं मत काय या विषयावर तुम्ही स्पष्ट करा ना एकदा, काय असेल नसेल ते लोकांसमोर येऊ द्या. म्हणजे आता तुम्ही म्हणतात, ते म्हणतात की हे माझं बाप आहे, हा म्हणतात हे म्हणतात माझा लेकरू आहे. तर बाप लेकरूंनी दोघांनी त्या ठिकाणी सांगावं की तुमचं या संदर्भामध्ये मत काय, स्पष्ट करा, लोकांसमोर येऊ द्या. भाऊ, पंतप्रधान नाशिकमध्ये येत असताना मागील काळामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं त्यावेळेला तुम्ही मध्यस्थी केली होती आणि त्याला यश देखील आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा निर्यात बंदीचा मुद्दा आहे, नेमका काही तोडगा काढला जातोय का आपल्या स्तरावर? काही निश्चित त्या संदर्भामध्ये आमच्या भारतीताई सुद्धा दिल्लीला तोडगा काढतायत, आमचे खासदार काढतायत. आम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये बोललेलो. परवा सुद्धा मी हा विषय वरती सुद्धा बोलतो, बैठकीत सुद्धा सीएम डेप्युटी सीएम होते त्यावेळेला सुद्धा बोलतो. मला वाटतं निश्चितच या संदर्भामध्ये लवकरच तोडगा निघेल. आणि सुनील कांबळे भाजप आमदारांनी कानशिलाती लागवलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगवलं कधी या संदर्भात सॉरी मला खरंच काही माहिती नाही. मी तर सकाळपासून प्रवासावर 4 जिल्हे फिरून आता विचारलं होतं, इथून परत संभाजीनगर, तिथून मुंबई, रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचलं. त्यामुळे मला काही माहिती नाही. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्याचे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण 7 दिवसाच्या आत करावं अशा पद्धतीचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून. झटपट मिळणारं आरक्षण कसं वाटतं? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय तत्पर आहे. अतिशय वेगाने आम्ही कामाला लागलेलो सुरुवातीपासून लागलेलो आहोत. परंतु आपल्याला कल्पना, मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की मागासवर्गीय आयोग, या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की लवकरच हा अहवाल आमच्या समोर येईल आणि विधानसभेचं 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन आम्ही त्याला त्यात मान्यता देऊ, हा कायदा करू. त्यामुळे हा प्रश्न खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी सुटेल. आणि हा आम्हाला आरक्षण हे नुसतं तात्पुरतं द्यायचं नाही आहे. उगाच घाईगर्दीमध्ये हे करा ते करा असं करण्यापेक्षा आम्हाला टिकणारं आरक्षण या ठिकाणी मराठा समाजाला द्यायचं आहे. मागच्या वेळी देवेंद्रजींनी ते दिलं होतं, दुर्दैवाने उद्धवजींनी त्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलं. पण आता अजिबात तसं होणार नाही. थोडाफार 4-8 दिवस मागे पुढे होतील, पण आम्हाला टिकणारं आरक्षणच त्या ठिकाणी द्यायचं आहे. बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे. सुडापोटी अशा कारवाया होतात असं सुप्रिया सुळे म्हणतात. आता सूड वगैरे काय याच्यामध्ये आपण बघताय देशभरामध्ये मोदींनी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. आज दररोज बघा तुम्ही, एकही दिवस असा जातो का की कुणावर कारवाई झाली नाही म्हणून. नाशिकमध्ये पण आता सगळे बिल्डर आहेत, सगळे मोठमोठे लोक आहेत, उद्योजक आहेत, व्यापारी आहेत. आणि ही जी धाड सत्र जे आहे हे काही अचानक होत नाही की चला आपल्याला वाटलं की चला याच्या घरी, चला त्याच्या घरी, चला त्याच्या ऑफिसवर, असं होत नाही. याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून सगळी त्याची तपासणी होत असते, त्याची सगळी कागदपत्रावर या यंत्रणेचं निरीक्षण केलं जात असतं. ते अतिशय लक्ष देऊन त्या ठिकाणी असतात. आणि ज्या वेळेला त्यांना वाटतं की यामध्ये कुठली काही गडबड आहे त्यावेळेलाच ते त्या ठिकाणी रेड करतायत, धाड करतायत. आणि म्हणून याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. तुम्ही जर काही केलेलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही. आणि म्हणून उगाच काहीतरी मुद्दामून करताय, राजकीय सूडबुद्धीने करतायत असं समजण्याचं अजिबात कारण नाही. देशभरामध्ये दररोज कुठे ना कुठे या धाडी पडतायत. पुण्यामध्ये लोकसभेसाठी सर्व ज्या 48 जागा आहेत त्यात तयारी केल्याचं सूत्रांची माहिती मिळते. इच्छुकांची माहिती त्यांनी मागवली आहे. एकंदरीत ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर दबाव तंत्र असल्याचं मानतात. आता हा तो त्यांचा प्रश्न आहे. तिघी प्रश्न आता ते आतापासून इतक्या भानगडी करायला लागलेत, मारामाऱ्या करायला लागलेले, एकमेकावर आरोप करायला लागलेले आहेत. आता इलेक्शनपर्यंत, निवडणुकीपर्यंत अजून काय होतं हे कोणी सांगू शकणार नाही. राष्ट्रीय पातळीवर जी इंडी ती आघाडी झालेली होती तिचे तर 3-3 वाजलेले आहेत. त्याच्यामध्ये एकाचं नाव जाहीर झालं तर सगळे पळून जाणार आहेत, मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून या आघाड्या फिगड्या करून आता आमच्या भारतीय जनता पक्ष, मित्र पक्षाच्या पुढे कोणी टिकणार नाही. मोदीजींचं नेतृत्व, त्यांचं नाव, त्यांचं कर्तृत्व आपण सर्व देशभर बघतात, जगभर बघतात. त्यामुळे सर्व जनमत जे आहे ते मोदीजींच्या पाठीशी उभं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा यावेळेला मोदीजींना भरभरून मतं टाकेल. मागील काळामध्ये तुम्ही नाशिकला आला होता, शुक्ला यांना पोलीस महासंचालक बनवलं. पहिले ते बिना परवानगी टेप रेकॉर्ड करत होते, कॉल रेकॉर्ड करत होते, आता ते परवानगीने रेकॉर्ड करतील असं राऊत म्हणतात. नाही, राऊत तर काही म्हणू शकतात. राऊत कोर्टाला शिव्या घालतात वाटेल ते बोलतात, इलेक्शन कमिशनरबद्दल ते बोलतात, EVM बद्दल ते त्या ठिकाणी बोलतात. त्याचा विश्वास कोणावरच नाही आहे. आज रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळाली, ते कुठे ज्याच्यावर जे आरोप झालेले होते ते कुठेही स्पष्ट झालेले नाहीत, सिद्ध झालेले नाहीत. आणि म्हणून त्यांना पुन्हा एपदर आणलेला आहे. त्यामुळे यांना एवढा पोटसूळ का उठतोय पण हेही कळत नाही आहे. त्यांच्यावर काही दोष सिद्ध झाले असते आणि आणलं असतं तर विषय वेगळा होता.
पण आता आज तसं काही नाही आहे. त्यांना क्लीन शीट अगदी स्पष्ट मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे. भाऊ, मागील काळामध्ये तुम्ही म्हटलं होतं की शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे, आता लवकरच तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं. आता निवडणूक तोंडावर आहे, तो भूकंप नेमके कधी होणार आहे? बघा, निवडणुकीच्या आधीच होईल. आपल्याला कळेल अजून काय काय होतंय, कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.